नमस्कार. विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या हिंदुस्थान पोस्टच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यभर एक आदेश काढलाय की रस्त्यावरती यापुढे आता नमाज पढता येणार नाही. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट इशाराच दिलाय की तुम्ही वेळीच या गोष्टींना आवर घाला, नाहीतर आम्हाला वेगळे पर्याय अवलंबावे लागतील. आणि रस्त्यावरती नमाज पढण्यासाठी त्यांनी ही सरसकट बंदीच केलेली आहे. या सगळ्या गोष्टी चालू असताना त्यांनी या सगळ्या प्रार्थना स्थळांवरती भोंगे असतील, त्यानंतर रस्त्यावरचा नमाज असेल, उघड्यावरच्या प्रार्थना असतील, या सगळ्या गोष्टींवरती सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. मग तरी सुद्धा हे सगळं धाब्यावर बसवून हे रस्त्यावरचे नमाज सारखे प्रकार का चालू आहेत, हे सर्रास प्रकार का चालू आहेत? आणि हा प्रश्न, हा सगळा मुद्दा आणि ह्याची चर्चा करण्याचं कारण असं की हे फक्त आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांपुरतच हे मर्यादित राहणार, हे संपूर्ण भारतभर याची अंमलबजावणी होणार, हे सर्वच प्रश्न आता आपल्या सगळ्यांना पडायला लागलेले आहेत. आणि प्रामुख्याने हिंदूंसाठी हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्यासाठी आपल्या आज चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की पश्चिम बंगालमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांनी हा आदेश काढला तेव्हा त्याला प्रचंड विरोध झाला. तर एका ठिकाणी तर 15,000चा जो नमाजसाठी जो मॉब आला होता, त्या मॉबला तो हिंसक बनला आणि त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्यापर्यंत परिस्थिती गेली. तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपला आदेश मागे घेतला नाही. संपूर्ण देशामध्ये या गोष्टी चर्चा आहे. नेमकं चाललंय काय, नेमकी घटना काय, याचं विश्लेषण काय? सुवेंदू अधिकारी यांनी काही नवीन आदेश काढलेले नाहीये. सुप्रीम कोर्टाचा जो निकाल होता त्याची अंमलबजावणी कडकपणे करण्यात येईल अशी एक राजकीय भूमिका, एक त्यांनी पॉलिटिकल विल, इच्छाशक्ती त्यांनी दाखवली आणि प्रशासनाचा कठोर वापर कसा करता येईल हे दिसून आलं. आणि लाऊडस्पीकरवरचे रिस्ट्रिक्शन काय आजचं नाहीये. प्रार्थना स्थळांवरच्या लाऊडस्पीकर बद्दलचे सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे अनेक निर्वाळे आहेत. तरी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये पार्क स्ट्रीटवर नमाजासाठी 15,000ची लोक जमलेली होती आणि तो जमा हिंसक झाला. पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्या दगडफेकीतून काही पोलीस जखमी झाले. शेवटी त्यांना लाठीचार्ज करायला लागलेला आहे. ही रिॲक्शन एक्सपेक्टेड होती. ही रिॲक्शन एक्सपेक्टेड अशा करता होती की आतापर्यंत ज्यांचं लांगुल चालन केलेलं होतं त्यांनी रस्त्यावरून नमाज पढणं याला कुठल्याही प्रकारचा धार्मिक अर्थ असतो असं यातून सिद्ध झालेलं नाहीये. तर ती एक राजकीय आणि संघटित आपली शक्ती आहे असंच त्यांना दाखवायचं होतं. त्यामुळे त्या संघटित अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मॉबला कठोर प्रशासनाचं उत्तर अपेक्षित होतं. म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आणि त्यानंतर तिकडे ध्वजसंचलन करत शांततेची ग्वाही देण्याकरता इतर समाजाला एक ते सुरक्षित आहे असं वाटण्याकरता फ्लॅग मार्च देखील काढला. ही आत्ताची परिस्थिती आहे. उत्तर प्रदेश मात्र फार चांगल्या परिस्थिती आहे. याचं कारण उत्तर प्रदेशमध्ये असे गोष्टी, असे आदेश निघाल्यानंतर फारसा कोणी विरोध केलाय असं दिसलं नाही. कारण त्यांना माहिती आहे योगी आदित्यनाथ यापुढे काय करतील. बुलडोझरच आला असता याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये फार रिॲक्शन काही त्याची आलेली नाहीये. सर, ह्या रस्त्यावरच्या नमाजांसाठी एक असा युक्तिवाद केला जातो की मशिदीमध्ये जागा कमी पडते, त्याच्यामुळे मुस्लिम बांधव ते रस्त्यावरती येऊन नमाज पढावा लागतो त्यांना, अशा गोष्टी, असा युक्तिवाद केला जातो. परंतु दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांनी सरळ तो उत्तर पण दिलेलं आहे की जर लोकसंख्या तुमची वाढते, लोक कमी पडतायत, लोक नियंत्रित तरी करा. हे सगळे दोन युक्तिवाद केले जात आहेत. यांच्याबद्दलचं आपलं विश्लेषण काय? त्याचे दोन भाग आहेत. एक लोकसंख्या नियंत्रित करा हा दुसरा भाग आहे, त्याच्याशी आपण बोलू. परंतु पहिला जो तुमचा आहे की आपल्याकडे शाळांमध्ये 2 शिफ्ट असायच्या. आठवतंय ना, तुमच्याकडे बालमोहनची शाळा असेल तुझी बहुधा, त्या बालमोहनमध्ये सकाळी 7 ते 12 शाळा असायची आणि नंतर मग 12 ते संध्याकाळी 6 असायची. ही शिफ्ट मध्ये शाळा का असायची? म्हणजे पहिल्यांदा 7 ते 12 मध्ये काही शिक्षण मिळायचं नाही का, किंवा 12 ते 6 मध्ये शिक्षण मिळत नाही असं नाही आहे का? दोन्हीकडे विद्याच्या दानाचं पवित्र कार्य, शिक्षणाचं पवित्र कार्य होतं. कारण त्या शाळेकडे एवढी जागा नव्हती की सगळ्यांना एकाच वेळी अकोमोडेट करता येईल. म्हणून मग त्याच्या शिफ्ट केल्या गेल्या. मग जर इकडे तुम्हाला परमेश्वराच्या इबादतीचं पवित्र कार्य करायचं असेल आणि तेवढी जागा जर तुमच्याकडे नसेल तर मग रस्त्यावर बसण्याच्या ऐवजी तुम्ही त्याची 10-10 मिनिटच तुम्हाला करायची असते ना शेवटी इबादत. मग 10-10 मिनिटाच्या शिफ्ट केल्या असत्यात तर उद्या जर तुमच्या शाळेने ठरवलं असतं हर्षद की नाही दुपारची शाळा भरवायचीच नाही, तर एकच शाळा भरवायची आणि बाकीची रस्त्यावर भरवायची, तर शिवाजी पार्कच्या एरियामध्ये एकतरी रस्त्यावर कोणाला चालता आलं असतं का मला सांगा? तर शिफ्ट मध्ये भरवायला काय हरकत आहे? ही जी सूचना आदित्यनाथ यांनी केली आहे ती एका बाजूला आहे. परंतु याच्यापेक्षा एक चांगला उपाय माझ्याकडे आहे.
आणि तो म्हणजे हे जे मुस्लिम समाज आहे त्यांचं एक वक्फ बोर्ड आहे आणि त्या वक्फ बोर्डाकडे जगात भारतातली आत्ताची सर्वात जास्त मालकी हक्काची जागा त्यांच्याकडे आहे. आता एवढी पवित्रपणे तुम्ही सगळी ती जागा मिळवलेली आहेत ना, कनिफनाथांची मुस्लिम धर्म येण्याच्या अगोदरची जागा सुद्धा यांना पाहिजे. यांनी बळकावायचा प्रयत्न केलाय किंवा अलाहाबाद हायकोर्ट जिथे आहे ती जागा सुद्धा आता वक्फ बोर्ड मागायला लागलाय की आमचीच आहे. मग ही सगळी जागा जर तुमची असेल तर मग त्या जागेवर तुम्ही नमाज पडायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला रस्त्यावर बसायची वेळ येणारच नाही. कारण लक्षात ठेवा, रस्ते कशाकरता असतात तर ते प्रार्थनेकरता नाहीत. ते कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेकरता नाहीत. तुम्हाला सांगतो ते कशा करता आहेत तर ते लोकांना वाहतूक करण्यासाठी आहेत. ते लोकांना चालण्यासाठी आहे. पदपथ कशा करतायत तर ते लोकांना चालण्यासाठी आहे. दे आर नॉट फॉर प्रेयर्स. आणि हे सुप्रीम कोर्टाने अनेकदा सांगितलेलं आहे. त्यामुळे आमची लोकसंख्या जास्त आहे असा जर कोणी दावा करत असेल तर त्यांनी शिफ्टमध्ये यावं, वक्फ बोर्डाची जागा घ्यावी. आणि जर तरी देखील तुम्हाला लोकसंख्येला ते पुरत नसेल तर मग खरोखरच एक गंभीर प्रश्न तुमच्याकरता निर्माण झालेला आहे. हे समजून तुम्ही आपली लोकसंख्या स्वतः नियंत्रित करायचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला आता रस्तेच जर पुरायला नाही लागले तर मग तुम्ही नमाज पडणार तरी कुठे? किमान रस्त्यावर नमाज पडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या संदर्भामध्ये जर भूमिका मुस्लिम समाजाने घेतली तर त्याचं इतर सर्व समाज आणि प्रशासन स्वागतच करेल. परंतु उत्तर प्रदेशमध्ये हा जो एक धडक निर्णय तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेला आहे, याच्याकडे असं काही बघता येईल का की त्यांनी हे आताच का केला आहे मुळात प्रश्न? कारण उत्तर प्रदेशात निवडणुका येऊ घातल्यात, याच्यासाठीचा ऐका आपण एक सुरुवात असं याकडे बघायचं की खरोखरच त्याच्यामध्ये काही वेगळे हेतू आहेत असं वाटतं? आपलं विश्लेषण काय? योगी आदित्यनाथ यांनी हे मला तुम्ही आताच का सांगा, केलं? ही जी जागा आहे, ही जागा आम्हाला हिंदू धर्मियांच्या महाआरतीसाठी द्या अशी मागणी केली का त्यांनी? त्यांनी काय सांगितलं की आम्हाला इथे ट्रॅफिक करता पाहिजे, ट्रॅफिक असा थांबवता नाही येणार आहे. ट्रॅफिक जर तुम्ही थांबवलात तर भरपूर नागरी सुविधांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की हे ट्रॅफिक करता आहे. रोड्स आर मेंट फॉर ट्रॅफिक, रोड्स आर मेंट फॉर ट्रान्सपोर्ट. त्यामुळे ते क्लिअर असणं ही ऍडमिनिस्ट्रेशनची ड्युटी आहे आणि प्रशासनाचा प्रमुख म्हणून ती माननीय मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि ते त्यांची जबाबदारी पार पाडतायत त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही निवडणुकीचा विषय काढलात, ही फार चांगली गोष्ट झाली. याचं कारण आपल्याकडे कुठलीही भूमिका योगी आदित्यनाथांनी घेतली, शुवेंदू अधिकाऱ्यांनी घेतली, देवेंद्र फडणवीसांनी घेतली की लगेच त्याला आपण निवडणुकीला जोडतो. अजून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला तुम्हाला सांगतो जवळपास 15 ते 17 महिने आहेत. 15 ते 17 महिने आधी अशा प्रकारची गोष्ट करून वातावरणातल्या ध्रुवीकरणाचा फायदा हा निवडणुकीत होईल हे आत्ताच्या गतिमान राजकारणाच्या काळामध्ये कितपत शक्य आहे याचा विचार करा. हे अतिशय हास्यास्पद लॉजिक आहे की या सगळ्याचा इन्फ्लुएन्स हा 15, 17, 18 महिने टिकेल हे समजून घ्या तुम्ही. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, अगर प्यार से मानेंगे तो ठीक है, वरना हमारे पास इतर पण अनेक पर्याय आहेत. आणि मला असं वाटतं हे जे असर्टिव्ह आक्रमक अशा स्वरूपाचं प्रशासनाचं रूप आहे ना, की जे कोणत्याही प्रकारची अराजकता माजू देणार नाही याच्याकरता कटिबद्ध आहे. प्रत्येकाच्या धार्मिक अधिकारांचा सन्मान आहे. फक्त मुसलमानांच्याच धार्मिक अधिकारांचा एवढा बागुबुवा कष्ट आलाय. हिंदूंच्याही धार्मिक अधिकारांचा सन्मान आहे, पारशांच्याही आहे, जैनांच्याही आहे, ख्रिश्चनांच्याही आहे आणि शीख धर्माच्याही आहे. पण म्हणून कोणाचं लांगुल चालन करता येणार नाही अशी एक ठाम भूमिका मला असं वाटतं. दिस इज द सेटिंग द नॅरेटिव्ह करेक्टली बाय दिस लाईन की आम्हाला इतर अनेक पर्याय देखील आहेत. शिफ्टमध्ये नमाज जर पडता येत नसेल तुम्हाला, एका सिस्टीम मध्ये जर तुम्हाला वागता येत नसेल, एका व्यवस्थेत तुम्हाला राहता येत नसेल, संविधानाचा जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धाक नसेल तर संविधान काय करू शकतं हे दाखवायची वेळ आलेली आहे. याचं कारण इतर धर्मीय तुम्हाला कधी जैन धर्मीय किंवा पारशी किंवा शीख धर्मीय तुम्हाला असं करताना आढळणार नाहीत. परंतु मी कित्येकदा ट्रेनमध्ये नमाज पडताना बघतो, रेल्वे स्टेशनवर कुठेही पथारीपासून नमाज पडतात, विमानामध्ये मी एकदा पाहिलेलं आहे, विमानाच्या लाऊंजमध्ये मी एकदा पाहिलेलं आहे, रस्त्यावर तर आपण अनेकदा पाहिलेले आहेत. आणि मग हे सगळे जे नमाज पडत असतात त्यांना तुम्ही मारहाण करणार का, अशा प्रकारची चिथावणीखोर भाषा आता वारिस पठाण यांनी केलेली आहे. खरं तर त्या समाजाचं दुर्दैव आहे की त्यांना अशा प्रकारचा नेता वारिस म्हणून लाभलेला आहे.
खरं तर हा वारीस नसता आला तरी परवडलं असतं, म्हणजे त्यांचं काहीतरी भलं झालं असतं, हे असं म्हणायची पाळी आता आलेली आहे. याचं कारण ही चिथावणीखोर भाषा जर अबू आझमी आणि वारिस करत असतील ना, तर आता जबाबदारी इस्लामिक स्कॉलर्सवर आहे. आणि मी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, कारण एक जात सर्व इस्लामिक स्कॉलर्सनी रस्त्यावर नमाज पढता येणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्याला फार महत्व आहे. एक लक्षात ठेवा, दिस इज नॉट ए न्यू ऑर्डर. ही काही नवीन व्यवस्था अस्तित्वात आणली जाते या दोन्ही मुख्यमंत्र्यांकडून किंवा हिंदुत्वाच्या अतिरेकी बळाचा वापर आहे वगैरे असं अजिबात नाहीये. हा तमाशा चालणार नाही रस्त्यावरचा. हा मेसेज क्लिअरली गेला पाहिजे. तुम्हाला इस्लाम अशी परवानगी देतो का की दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याचा खोळंबा करून, दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून, त्याचा वेळ फुकट घालून तुम्ही अशा प्रकारे रस्त्यावर नमाज पढा, असं तुम्हाला इस्लामचं प्रिन्सिपल सांगतं का? मला सांगा. असं कोणात तुम्हाला लिहिलेलं आहे का ज्याची तुम्ही इबारत करता? आणि हे अत्यंत इतर देशांमध्ये शिफ्टमध्ये नमाज केला जातो की. आता मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो, नरिमन पॉइंट आहे, कोलाबा आहे, पेरी रोडला इथे बांद्र्यामध्ये तिथे शिफ्टमध्ये नमाज होतोच की. मग तिकडे जर होतो तर मग इतर ठिकाणी शिफ्टमध्ये नमाज आम्हाला पढता येणार नाही, आम्हाला रस्तेच ऑक्युपाय केले पाहिजेत, ही जी त्यांच्या मुस्लिम नेत्यांची वाक्य आहेत ना, ती वाक्यच त्या समयाच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेत हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे आता. आणि अशा नेत्यांचा त्याग केला पाहिजे. पण तरी सुद्धा आम्ही प्रस्तावनेत आपण जेव्हा आपण चर्चा सुरुवात केली तेव्हा प्रस्तावनेत सुद्धा एक म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयाने याबद्दलचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मग असे स्पष्ट निर्देश देऊन सुद्धा अशा पद्धतीचं वर्तन मुस्लिम समाजाकडनं का होत होतं? सर्रास ते सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पायदळी का तुडवत होते? आपल्याला काय याचं वाटतं? कारण ते आदेश तसे पायदळी तुडवावे याच्याकरता त्यांना प्रोत्साहित केलं जात आहे. हे डेलिबरेट आहे, हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. राजकीय स्वार्थासाठी एक मतपेटी, आणि ती मतपेटी वेगळी राहावी इतर समाजापासून, इतर देशातल्या घटकांपासून, याच्याकरता हे केलं जात आहे. तुम्हाला सांगतो, मक्का, मदिना वगैरे या ठिकाणी सुद्धा, काबा इथे ज्या मशिदी आहेत ना, त्याच्या बाहेर तुम्ही जर उभं राहून, आपल्याकडचे बांगलादेशचे वगैरे सगळे टॅक्सी ड्रायव्हर किंवा इथले जातात ना लोक, ते बाहेर जाऊन नमाज जेव्हा पडायला लागतात तेव्हा पोलीस त्यांना बाहेर काढतात आणि पोलीस सांगतात, वो जाके मस्जिद में करो. मग तिथल्या पवित्र स्थळात जर हे करतात, मुसलमान तुम्ही दुबईला जा, कुठेही जा, तुम्हाला मशिदी, तुम्हाला मॉलमध्ये पण एक स्पेसिफिक जागा आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमची ती त्या नमाजच्या वेळेला जर तुम्ही तिकडे असाल तर तुम्ही नमाज पढायचा असतो. इट इज अ स्पेसिफिक प्लेस, नॉट एव्हरीवेअर ऑन दी अर्थ. कॉन्स्टिट्यूशननी तुम्हाला धर्मपालनाचा अधिकार दिलेला आहे, पण वाटेल तिथे तुम्ही धर्मपालन कराल आणि त्याकरता कायद्याला वेठीला धराल आणि नागरी सुविधांचा बोजवारा उडवाल, हे चालणार नाही. आता मग लॉजिक काय मांडतात? गणपती आणि नवरात्रामध्ये तुमचे पंडॉल असतात, तुमची मंडळं असतात, त्याचं तुम्हाला लॉजिक दिलं जातं. एक लक्षात घ्या, वर्षातल्या 3 दिवसाकरता, 4 दिवसाकरता, 5 दिवसाकरता, अगदी 10 दिवसाकरता एखाद्या ठिकाणी अर्ध्या भागावर रस्त्याच्या पेंडॉल असणं आणि दर दिवसातून 2 वेळा नमाज करता तो रस्ता 5-10 मिनिटाकरता का होईना बंद असणं, याच्यात गुणात्मक फरक आहे. आणि तो गुणात्मक फरक आपण सांगितला पाहिजे. ही जी मांडणी आहे ना, ही अतिसेक्युलर वाद्यांनी त्यांच्या डोक्यात भरवली आहे. देखो हिंदू ऐसा करते तो तुम भी ऐसा करना. ही जी मांडणी अतिरेकी मुसलमान नेते आणि अतिरेकी सेक्युलरिस्ट आहेत ना आपल्या देशातले हिंदू, त्यांनी त्यांच्या डोक्यात भरवलेली आहे. जर उद्या आम्ही सोमवारी शंकराची आरती, मंगळवारी गणपतीची आरती, गुरुवारी दत्ताची आरती, शुक्रवारी देवीची आरती आणि शनिवारी हनुमानाची आरती, अशी जर आमच्या असंख्य देवळं जी रस्त्यावर आहेत त्याच्यावर येऊन बाहेर जाऊन जर रस्ता ब्लॉक करून करायला लागलो तर त्याचाही आम्ही निषेध करू, लक्षात ठेवा. मग तेही आमच्या धार्मिक भावना आहेत, आम्हाला आमच्या धर्म भावनांचा पाळण्याचा अधिकार नाही का, असं जर आमचा कोणी नेता सांगायला लागला तर आम्ही त्याला त्याग जे ठरवू. तुम्ही जे आता तुमच्या लोकांना शिकवताय की हे तुमच्या धर्मावर अतिक्रमण आहे, अल्पसंख्याक म्हणून तुम्हाला, ही काँग्रेसनी वर्षानुवर्ष नांगुल चालण्यासाठी जी मतपेढी केलेली होती ना, त्याचा हा परिणाम आहे. 1947 सालपासून त्यांना विकासाच्या कुठल्याही प्रक्रियेत येऊ दिलं नाही, त्यांना गरीब, अशिक्षित, मागास ठेवलं आणि त्याच्याचमुळे कोणत्याही प्रकारचे नवे विचार आले नाहीत. मदरशामध्ये वाढलेली पिढी आणि ती पिढी या देशाच्या स्वतंत्रतेनंतर स्वतःला वेगळं समजते आणि स्लीपर सेलला सहाय्य करते, त्यामुळेच हे सगळं घडतंय.
आणि रिअल इश्यू जे आहेत या देशातले, बेरोजगारी आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न आहेत, प्रदूषणाचे प्रश्न आहेत, याच्यावरून लक्ष हटवण्याकरता हे धार्मिक विद्वेषाचे खेळ खेळले जात आहेत. अशी जी मांडणी आपल्याकडे सेक्युलर करतात ना, त्याचाही तितकाच जोरात विरोध केला गेला पाहिजे. याचं कारण असं आहे की हे इश्यू अधिक गंभीर कोणामुळे बनले? तुम्ही शिकला नाहीत, तुम्ही मूळ प्रवाहात आला नाहीत, तुम्ही या देशाचे कायदे कानून पाळले नाहीत, म्हणून लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न जास्त गंभीर बनलेत. ते केवळ तुमच्यामुळे, ते असा आरोप मी करत नाहीये, पण तुमच्यामुळे ते जास्त गंभीर बनले. त्यामुळे तुमचे नेते मुल्ला मौलवी करतात काय? तर जाळीदार टोपी तुमच्या डोक्यावर घालतात, पण त्याहीपेक्षा सुद्धा झकीर नाईकची ट्रेनिंग मॉड्यूल्स ही तुमच्या डोक्यामध्ये त्या जाळीदार टोपीच्या काहीही भरवतात, आणि त्याच्यामुळे तुम्ही या देशाचे जे खरेखुरे सच्चे नागरिक बनण्याची संधी तुम्हाला आहे, त्याचे फायदे घेण्याची संधी आहे, ती संधी तुम्ही गमावता. आणि म्हणून मुस्लिम समाजाला जरी हे पालन करायचं असलं तरी त्याला त्याच्यापासून वंचित केलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच काय होतं, माती भडकवली जातात. आज काय झालं, पार्क स्ट्रीट मध्ये 15,000 जमाव जमलेला होता प्रार्थनेसाठी म्हणून, आणि त्याला बंदी असं सांगितल्यानंतर त्यांनी दगडफेक सुरू केली. दगडफेक सुरू केल्यानंतर 500 पोलीस होते फक्त. त्या 500 पोलिसांनी मग त्यांचा पोलिसी खाक्या दाखवला. अर्थात त्याच्यात 3-4 पोलीस जखमी झाले, दगडफेक झाली, पोलीस वाहनांची नासधूस करण्यात आली. पण लक्षात ठेवा, 15 मिनिटं पोलीस हटवा, मग तुम्हाला आम्ही 20% लोक क्या है ये दिखा दूंगा, अशी जे दरपोक्ती करणारे पठाण आणि इम्तियाज होते ना, आणि ओवेसी होते, ते कुठे गेले? 15,000चा जमाव क्षणार्धात पांगला. लक्षात ठेवा, या देशातल्या कायद्यासमोर कोणीही मोठं नाही. आणि ज्या सेक्युलरिझमची तुम्ही दुहाई देता, त्या सेक्युलरिझमची जी डेफिनेशन आहे, तो मुळातच तो शब्दच फसवा आहे. पण ती डेफिनेशन जरी बघितली तरी कायद्यासमोर सर्व समान, कोणालाही विशेष अधिकार नाही अशी आहे. मग तुम्हाला रस्त्यावर नमाज पढण्याचा अधिकार का द्यायचा? एक लक्षात ठेवा, हिंदूंनाही मुसलमानांपेक्षा जास्त अधिकार असता कामा नयेत, आणि मुसलमानांना सुद्धा जास्त अधिकार असता कामा नयेत. हेच खरं हिंदू राष्ट्र आहे. पण याचा अर्थ असा निघतो का की आतापर्यंत हे जे कशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सुद्धा पायदळी तुडवून हे सगळ्या सर्रास प्रकारे सुरू होते, हे एक प्रकारे त्या समाजाचं, त्या मुस्लिम धर्मियांचं शक्ती प्रदर्शन होतं असं आपल्याला वाटतं का? आपल्या याच्याबद्दल मत काय? 100% शक्ती प्रदर्शन होतं, यात कुठलीही धर्मभावना नाही. इबादत जी करायची ती एका पवित्र स्वच्छ ठिकाणी करायची असते. तुम्ही रस्त्यावर लोक पान खाऊन थुंकलेले आहेत, तिथे बसून तुम्ही परमेश्वराची इबादत करता, याला काही इबादत म्हणणार का? मला सांगा. दिस इज नथिंग एल्स. पण या देशाच्या संविधानाच्या, या देशाच्या कायद्याच्या पालनाच्या, प्रशासनाच्या, पोलिसांच्या विरोधात केलेलं एक प्रकारचं शक्ती प्रदर्शनच आहे. आणि ते शक्ती प्रदर्शन म्हणजे धर्म आहे, आणि धार्मिक भावना आहेत, आणि धर्माचं आचरण आहे असं दाखवलं जात आहे. म्हणूनच पोलिसांना येऊन कायदा काय आहे तो दाखवावा लागतोय. हा वर्षानुवर्षाच्या लांगुल चालनाचा परिणाम आहे. हे जर लांगुल चालन झालं नसतं, आणि या देशातल्या संसाधनांवर या देशातल्या अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार आहे अशी भूमिका जर त्यावेळच्या पंतप्रधानांनीच मांडली नसती, तर त्यांना इतकं स्पेशल स्टेटस आपल्याला आहे, हा देश ब्रिटिशांनी आमच्याकडून घेतला, तेव्हा तो आम्हाला मिळाला पाहिजे, अशा प्रकारची जी एक सेक्युलर इतिहासकारांची मांडणी आहे ना, त्याच्यातनच पुढे जाऊन शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% का काय 40% मुसलमान होते, इथपर्यंत आम्ही पुढे जात आलेलो. त्याचं कारण, इतर सर्व धर्म इथे समानपणे राहतात, परंतु एक धर्म हा जाणीवपूर्वक आपण वेगळे आहोत हे दाखवण्याकरता धडपड करत असतो. आणि त्यातलाच एक भाग, किंबहुना तरच आपण भारतात टिकू शकू आणि सत्ता पुन्हा काबीज करू शकू, असं त्यांच्या डोक्यात भरवल्यामुळे हे रस्त्यावर एकत्र येणं आहे. काय माहितीये का, भडकावणं फार सोपं असतं, समजावणं फार कठीण असतं. आणि जर तुम्ही आता बरेली सारखं जर इतर देशात इतरत्र वागणार असाल, तर बरेलीत पोलिसांनी जे तुमच्यावर केलं तसेच प्रयोग मग करावे लागतील. सगळीकडे एक नवीन शब्द आला, इन्क्लुझिव्ह रिलिजन. इन्क्लुझिव्ह रिलिजन, इन्क्लुझिव्ह रिलिजन शुड नॉट बी मिस्टेकन दॅट इट इज फ्री रन फॉर वन रिलिजन अँड नो फ्री रन फॉर अदर रिलिजन्स. हे चालणार नाही, हे सांगायची वेळ आहे, आणि ती आता सांगितली गेलेली आहे. मी या मुलाच्या शेवटाकडे येत असताना मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटतो की प्रस्तावना सुद्धा आपण म्हटलं की हे पश्चिम बंगालमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ठासून ही गोष्ट सांगितलेली आहे.
मग ही गोष्ट फक्त या 2 राज्यांपुरती मर्यादित राहणार की संपूर्ण भारतभर याचा अवलंब होणार आणि भारतामध्ये जिथे प्रामुख्याने महाराष्ट्र सारखी राज्य जिथे भाजपचे मुख्यमंत्री आहेत अशा ठिकाणी गोष्टींचा अवलंब होईल का किंवा झाला पाहिजे का, आपल्याला काय वाटतं? हे बघा, हे करावं लागेल, याचं कारण देश बदलतोय. सो दिस इज नॉट अबाउट यूपी अँड वेस्ट बेंगॉल, दिस इज अबाउट द एंटायर नेशन. संपूर्ण देशामध्ये एक प्रकारच्या आश्वासक आणि असर्टिव्ह आक्रमक हिंदुत्व ज्याला आपण म्हणू त्याचा आपल्याला परिणाम दिसतो. आणि म्हणूनच जिकडे 68% फक्त हिंदू आहेत तिकडे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 204 जागा, आणि तिकडे फक्त 55% हिंदू आहेत अशा आसाममध्ये सुद्धा तुम्हाला हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाचं राज्य आलेलं आहे. आणि त्याचाच अर्थ असा आहे की इतरांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, कोणाचंही लांगुल चालन देखील केलं जाणार नाही. आणि त्याच्यामुळे फक्त पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातल्या नाही, या देशातल्या कुठल्याच मशिदीच्या बाहेर तुम्हाला रस्त्यावर येऊन नमाज पढता येणार नाहीत. कुठल्याही रस्त्याची तुम्हाला शाहीन बाग यापुढे करता येणार नाही. असंच वातावरण येणं गरजेचं आहे. आणि गंगा जमनी तहजीब याच्या नावाखाली लांगुल चालनाचे जे थोतांड आतापर्यंत चाललेली होती ती थोतांड बंदच व्हायला पाहिजेत. याचं कारण असं आहे की सर्वसाधारणपणे आतापर्यंत हिंदू हा शब्द एक अपराध स्वरूप वापरला जात होता, परंतु आता नवीन भारताचं वर्तमान आणि भविष्य हे जर लिहायचं असेल तर हिंदुत्व हा अपराध बोध शब्द नाही, हे ठामपणे सांगायची गरज आली. आणि त्याच्याकरता हिंदू संघटन ही सर्वात मोठी ताकद आणि हिंदू एकजूट हीच सर्वात मोठी शक्ती. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची हिंसा करायची हिंदूला गरज नाही. फक्त एकत्र आलं तरी सुद्धा मेसेज जातो. त्यामुळे हातात घेतलेला पत्थर मग तो पत्थर खाली ठेवतो. ही तोंडावर आलेली आहे, तेव्हा हा संदेश सर्व मुसलमानांपर्यंत पोहोचायला हवा की अशा अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि त्याचं पालन आपल्याला करायचंय. आपल्याला शिफ्टमध्ये नमाज पढायची आहे. जर ते ऐकलं गेलं तर उत्तम, अन्यथा योगी आदित्यनाथ यांनी जो पर्याय सांगितलेला आहे की प्यार से बोलेंगे और मानेंगे तो ठीक, वरना हमें और भी पर्यायों का अवलंब करना पडेगा. लक्षात ठेवा, या देशात कायद्यासमोर सर्व समान आहेत. या देशात शरिया लॉ चालू करता येणार नाही. सर, रस्त्यावरचा नमाज ही आपल्या भारतीयांसाठीची फार एक जुनी समस्या आहे आणि या समस्येवरचं उत्तर आता 2 मुख्यमंत्र्यांनी आता उत्तर शोधायला सुरुवात केली आहे आणि हळूहळू त्याचा संपूर्ण भारतभर अवलंब होईल ह्याची काही शंका वाटत नाही आणि तो लवकरच व्हावा अशी आपली सर्वांची इच्छा सुद्धा आहे. परंतु आज या विषयाला तुम्ही समजावून सांगितलं आणि या विषयासाठी आमच्या प्रश्नांना तुम्ही सविस्तर उत्तर देऊन ह्या विषयाबद्दल सर्व संबोधन आम्हाला केलं, त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर रस्त्यावरच्या नमाजांबद्दलचं आज आपण चर्चा केली आणि रस्त्यावरच्या नमाजांबद्दलच्या 2 मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचं विश्लेषण आपण केलं. ही ठाम भूमिका आपला भारताचा बदलता चेहरा दाखवते, यात काही शंकाच नाही. ही भूमिका हळूहळू सर्व मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, इतर सर्व मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या भूमिकेचं अनुसरण करावं आणि या भूमिकेतूनच एक विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट लोकांच्या लांगून चालनाचा, त्यांच्या पुढे सातत्याने लोटांगण घालण्याची जी काही प्रघात पडलेला आहे, हा प्रघात काही काळाने होणार, पण तो मोडून काढता येईल असा आत्मविश्वास आपल्याला करता येईल, आत्मविश्वास निर्माण करता येईल आणि तरच ही गोष्ट आपल्याला बंद करता येईल आणि विघातक, आपल्या देशविघातक गोष्टीला आपल्याला ह्या समूळ नष्ट करता येईल. तर ही मुलाखतीच्या माध्यमातून हाच प्रचार करण्याचा आमचा हेतू होता. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.